द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। गोंदिया जिल्हा परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तिरोडा तालुका अध्यक्ष जगदीश उर्फ बालू बावनथडे यांच्या तिरोडा येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र जैन यांच्या हस्ते पार पडले असून या कार्यालयाच्या माध्यमातून तिरोडा तालुक्यातील गोरगरीब जनसामान्य लोकांच्या समस्या सोडविण्यात येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र जैन यांनी व्यक्त केला आहे। तर राजेंद्र जैन हे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आल्याने त्यांचा तिरोडा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने जंगी सत्कार देखील करण्यात आला आहे। तर याआधी देखील तिरोडा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर कार्यालय होता, मात्र आता नव्याने उघडण्यात आलेल्या कार्यालयात ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांच्या देखील समस्या सोडविल्या जातील असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिरोडा तालुका अध्यक्ष बालू बावनथडे यांनी व्यक्त केला आहे। तर येत्या काळात लवकरच नगर परिषदेच्या निवडणुका होणार असून तिरोडा नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील आणि याआधी देखील तिरोडा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच सर्वात मोठा पक्ष होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुद्धा तिरोडा विधानसभा क्षेत्रात होते। त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष असेल असा विश्वास जगदीश बावनथडे यांनी व्यक्त केला आहे। निश्चित आदरणीय जैन साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेब यांच्या आशीर्वादामुळे आणि आमच्या इथं नेतृत्व लाभल्यामुळे आणि इथं या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतःचा मोठा म्हणजे कार्यकर्त्याचा उत्साह असल्यामुळे आणि नेहमीच नगर परिषदेवर राष्ट्रवादीच्या इथं झेंडा राहिलेला आहे। मोठ्या ताकदीनं यावेळी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व 20 पैकी 20 नगरसेवक निवडून येतील असा मला विश्वास आहे। सांगा, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक कार्यालय या ठिकाणी आधी होता, अजून एक नवीन कार्यालय सुरू झालं आहे, काय सांगाल एकंदरीत? ते शहराचं कार्यालय आहे आणि हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय एक म्हणजे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि दोघंही कार्यालय मिळून चांगल्या पद्धतीने कार्य करणार आहे आणि चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचं संघटन पुढे आणखीन वेगाने वाढतील। याआधी सुद्धा राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात होती, एक आमदार निवडून गेलेला आहे, काय वाटतं 2029च्या निवडणुकामध्ये पुन्हा या ठिकाणी 2029 ही चर्चा आज करून काय फायदा नाही। 2029 पर्यंत काय काय होणार हे राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये काय काय नवीन घडते, पण पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आम्ही दिवस रात्र काम करणार आणि ज्या पद्धतीने वरिष्ठ नेतृत्व आदेश देतो त्या पद्धतीने आम्ही पुढे जाणार। नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आपण कार्यालय उघडलेलं आहे, कशा पद्धतीने काम होणार आहे या नागरिकांचं? आपण आज मोठ्या उत्साहामध्ये जनसंपर्क कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इथं ऑफिस उघडलेलं आहे आणि त्यामुळे या तिरोडा तालुक्यातील संपूर्ण नागरिक लोक आहेत, जनता आहे, शोषित आहेत, पीडित आहेत, वंचित आहेत, ज्या लोकांना कामं करायची आहेत त्यांचे काम वेळोवेळी होत नाही आहेत अशा लोकांना मदत करण्याच्या हेतूनं हा आपण इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे आणि विधिवत ते कार्यालय आजपासून जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलेले आहे। सेतू कार्यालय देखील या ठिकाणी भविष्यात उघडण्यातील लोकांच्या कामासाठी निश्चित उद्घाटन व्हायचे होतं आणि ते आपल्याला आतापर्यंत सेतूचे ते परमिशन वगैरे आपल्याला घ्यावं लागतं कलेक्टर ऑफिसकडून, त्यामुळे आपण ते आतापर्यंत घेतलेलं नाही आहे, पण निश्चित या येणाऱ्या DPTCमध्ये तो आपण अर्ज लावून तो आपण परमिशन घेऊ आणि ते सुद्धा आपण इथं कार्य करणार आहोत। भविष्यात लवकरच नगर परिषद निवडणुका होणार आहे, काय वाटतं आपल्याला? सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।